ना अभ्यासावर बोलू आपण आज. कोणत्या गोष्टीवर बोलू? अभ्यासावर. ठीक आहे, ते आपण रोज बोलतोच. सो हेडिंग आहे हाऊ टू गेट डेली स्टडी टार्गेट डन. म्हणजे काय असतं सर? डेली स्टडी टार्गेट डन म्हणजे आता सर प्रत्येकाच्या जीवनात, ठीक आहे, थोडं आपण मराठी हिंदी मिक्स करू. सो आपण जेव्हा स्कूलमध्ये जातो आणि मग स्कूलवरून कुठे येतो? घरी येतो सर. आणि लगेच आपण पळापळ करतो आणि कुठे पळतो? ट्युशनला. बरोबर. आता ट्युशनचे काही उद्देश स्वतःसाठी असतात किंवा काही उद्देश पॅरेंट्ससाठी पण असतात. पप्पाने म्हटलं तिथे जायचं तर जायचं, आपल्याला काय भावा, आपल्याला काही करायचं नाही, का नाही भावा. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना कधी कधी आपण सेल्फ टार्गेट जो आहे ना तो मिस करून देतो. काय मिस करतो सर? सेल्फ टार्गेट. आता हे सेल्फ टार्गेट म्हणजे नक्की काय सर? सेल्फ टार्गेट म्हणजे असं असतं की सर टीचरने शिकवलं, टीचरचं काम, स्कूलमध्ये शिकवलं, स्कूलचं काम, ही सगळी सिस्टीम बनलेली असते. ट्युशनची सिस्टीम, टीचरची सिस्टीम, स्कूलची सिस्टीम. पण आपल्याला आपली सिस्टीम काय? जसं माझं नाव आता राजन आहे, तर मग राजनची सिस्टीम काय? राजन स्वतः स्कूलमध्ये गेला, राजन क्लासला गेला, तर राजनने सेल्फ स्टडी कधी केली का? आता घरी जाऊन आपल्याला किती वाजले? 8. आता पाहिजे जेवायला. काय पाहिजे? जेवायला. तर मग जेवण करता करता आता बघायला पण पाहिजे काहीतरी, मोबाईल. सगळ्या गोष्टी करत करत किती वाजले घरचे? रात्रीचे वाजले 9. आता मला सांगा, दिवसभर तुम्ही स्कूल केलं, ट्युशन केलं, भांडले, हसले, रडले, मजा केली, मस्ती केली, मार खाल्लं, शिव्या खाल्ले, आता घरी येऊन जेवण पण खाल्लं. 9 वाजल्यानंतर आपल्याला काय आठवतं? आता अभ्यास करायला पाहिजे. मग जेव्हा आपण सगळ्यात पहिलं थॉट करतो की आता काय करायला पाहिजे? अभ्यास. तर मी तुम्हाला एकदम मस्त चार्ट वगैरे लिहून देतो ना. जेव्हा आपण थॉट आणतो की आता अभ्यास करायला पाहिजे, तर त्या थॉटमध्ये ना मल्टी थॉट्स असतात. आता मल्टी थॉट्स म्हणजे काय? हिस्ट्री करू? जॉग्राफी करू का? नको नको नको, मराठी वाचून घेतो ना मस्त, मानेवर असं उशी लावतो, आहा हा, अप्सरा आली, मराठी संपली, झालं मराठी. आणि घड्याळात किती वाजले? 10:30. मग आठवतं त्या बाईने होमवर्क दिलंय, ती बाई तर पूर्ण बाईच आहे, जर होमवर्क नाही केलं तर काय होईल? बाई आपलं असं असं ठिकाणी मारेल की आपण बाई बाई करत रडू. बरोबर आहे. मग आपण काय बसतो? होमवर्कला बसतो, असाइनमेंटला बसतो, आणि असं रोज काहीतरी कोणी ना कोणी होमवर्क देऊन जातं. बरोबर आहे. आणि आता वाजले किती? 10:30. जसं आपल्याला 10:30 वाजले तसं आपल्याला सोना नावाची मुलगी बोलवत असते, आजा मेरे पास, आजा मेरे पास. म्हणजे काय सर? झोप. आपण एकदा सोनाची ऐकली की आपण कुठे जातो? तिच्या गावाला. आणि तिचं गाव कोणता? सोनेगाव. एकदा सोनेगावला गेलो की डायरेक्ट सकाळी, अच्छा आठवली, ओ माय गॉड, आता कुठे जायचं आहे? स्कूल. पूर्ण सायकल कंप्लीट झाल्यावर आता जसं आपण एका दिवसात शेड्यूल पाहिलं, तर एका दिवसामध्ये आपण फक्त काय आणलं स्वतःमध्ये? थॉट्स. आता जर मी तुम्हाला म्हटलं की मिस्टर आयुष, आज तुम्हाला 20 मिनिटं मॅथ्स करायचे, 25 मिनिटं सायन्स रिव्हिजन करायचे, आणि उरलेला अभ्यास काय करायचे तुम्हाला? असाइनमेंट वगैरे करायचे. म्हणजे सर इथे एवढ्या वेळेमध्ये जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी वगैरे ह्या गोष्टी आणलं, तर सगळ्यात मोठा काय होता इथे? प्लॅनिंग. आता ना प्लॅनिंगचं पण असं असतं की आपण कधी कधी खूप सारे प्लॅनिंग बनवतो. 4:15 उठणार, 4:18 ब्रश करणार, 4:22 अभ्यासाला बसणार. 4 तर वाजतात, पण ते सकाळचे नाही, संध्याकाळचे. समजलं का? ही सगळी प्लॅनिंग कधी पण कसं बनवायची? डे वाईज. म्हणून आपण काय केलं? हेडिंग हाऊ टू प्लॅन अ स्टडी टार्गेट इन अ डे. म्हणजे एका दिवसाची प्लॅनिंग.
आता एका दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये 2 गोष्टी असायला पाहिजे. प्लॅनिंगचे 2 पार्ट. एक कन्सेप्ट, दुसरं रिव्हिजन. आता सर रिव्हिजन मध्ये कोणते कोणते विषय आले? कोणते कोणते विषय आले रिव्हिजन मध्ये? व्हेरी गुड. थेरोटिकल टाइप सायन्स, अजून सर लँग्वेज, अजून सर SST. बरोबर. आणि सर कन्सेप्ट मध्ये नेहमी जे तुम्हाला मागे करतो, कोणतं काय काय तुम्हाला मागे आणतं ते तुम्हाला माहित पाहिजे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणते विषय मागे आणतात आणि ते कोणते विषय आहेत. सगळ्यात पहिले तर सर मॅथ्स. सायन्सचे काय? न्यूमेरिकल. आणि अजून कन्सेप्च्युअल म्हणजे थोडेसे काय गोष्टी सर? ग्रामर. तर ज्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत त्या गोष्टी आपल्याला कसं द्यायच्या आहे? अरे कसं द्यायचं आहे? डेली. आणि ह्या गोष्टी रिव्हिजन अल्टरनेट डे मध्ये आपण देऊ शकतो स्वतःला. सर जेव्हा कन्सेप्च्युअल गोष्टी येतात तेव्हा मानवी डोका किंवा आपण जे नॉर्मल माणूस आहोत त्यांचं 45 मिनिट डोकं चालतो. म्हणजे सर जर मॅथ्स तुम्ही 45 मिनिट सॉल्व्ह केलं, न्यूमेरिकल जर 45 मिनिट सॉल्व्ह केलं, 45 मिनिटाचे असे किती टप्पे घ्यायचे? 2. सिंपल आहे सर. म्हणजे तुम्ही इथून स्वतःला किती वेळ दिलं? 1.5 तास. बरोबर. आणि रिव्हिजनला मॅक्झिमम किती लागलं पाहिजे? पुन्हा 30 ते 40 मिनिट. म्हणजे सर सेल्फ स्टडी किती तास करायची आहे? 2 तास. आता सर मी ट्युशन नाही लावली. व्हेरी गुड. ह्याचे डबल करा. सर मी स्कूलमध्ये रोज नाही जात. व्हेरी बॅड. पण जर तुम्ही स्कूलमध्ये न जाताना जर ती सुट्टी युटिलाइज करत असाल तर तुम्हाला पूर्ण आठवड्याचं रिव्हिजन, आठवड्याचं पूर्ण कन्सेप्ट. पण असं होत नाही जनरली. आपण एका दिवसात सगळी बॉडी बनवू शकत नाही. दररोज काही ना काही जिममध्ये करावं लागतं. तसं हे आहे. म्हणजे सोपा जर तुम्ही शेड्यूल ठेवलं तर मला असं वाटत नाही की खूप साऱ्या गोष्टी तुमच्याकडून मिस होतील. आणि एवढं सगळं केल्यावर तुम्हाला जर टेन्शन येत असेल की माझं ते राहिलं हे राहिलं, तर तुम्ही मला वाटतं की थोडंसं मॉर्निंगचा वेळ तुम्ही वापरू शकता. सर मॉर्निंगचा किती तास? सेम 45 मिनिट, एक लेक्चर. इथे तुम्ही ना अजून सांगतो, जे रीडिंगवालं काम आहे ते तुम्ही करू शकता. ज्यांना झोप येत असेल, जसं मला झोप हा प्रकार जास्ती आवडत नाही किंवा येत नाही शरीराला, तर मग मी मॅथ्स वगैरे सॉल्व्ह करायचं. म्हणजे सकाळी चांगलं लक्षात पण राहतं. ठीक आहे. काही गोष्टी पाठांतराच्या तुम्ही सकाळी करू शकता. असं नेसेसरी नाही की अभ्यास सकाळीच होतो. रात्री, दिवसा, कधी पण होऊ शकतो. जेव्हा तुमचं डोकं चालेल तेव्हा. ज्यावेळी तुम्हाला असं वाटलं की झोप येते, झोपून जायचं 10, 15, 20 मिनिटं. असं नॅप, पॉवर नॅप म्हणतो आपण. पॉवर नॅप 4 ते 5 तासाचे नसतं. आता पॉवर नॅप सर थांबा, पॉवर नॅप घेतो, झाली रात्र. समजलं का? असं सोपं जर तुम्ही शेड्यूल ठेवलं ना तर मला असं वाटतं की तुमचे टार्गेट्स, डेलीचे टार्गेट्स कंप्लीट होतील. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना स्वतःला टेस्टिफाय करणे खूप महत्त्वाचे आहे. आणि ते टेस्टिफाय कसं असतं सर? पहिलं तुम्ही काय केलं? अभ्यास केलं. पण सर अभ्यास केलं ते खरं आहे की खोटं आहे? मग तुम्ही काय करता? अजून आठवत नाही तर रिव्हिजन. सर मी रिव्हिजन पण केली पण मला आलं की नाही हे कोण चेक करणार? टेस्ट. आणि हा जनरली टेस्टसाठी मग एखाद्या ट्युशन क्लासचे, एखाद्या बाहेरच्या शिक्षकांकडून हेल्प घेऊन किंवा एखाद्या स्कूलचे टीचरची हेल्प घेऊन तुम्ही काय करू शकता? एखादी चांगली टेस्ट सिरीज जॉईन करायची. आता तुम्हाला टेस्ट सिरीजची गरज आहे का? नाही. कारण की दर शनिवारी आपण काय घेतो? पेपर. बरोबर आहे. तर मेरिट होम लर्निंग सेंटर तुम्हाला मस्तपैकी शनिवारी पेपर देतं आणि तुम्हाला इथून तुमचं काय होऊ शकतं? टेस्ट. म्हणजे जर दर शनिवारी टेस्ट होत असेल तर तुम्हाला रिव्हिजन केलं पाहिजे त्याच्या आधी आणि स्टडी रेग्युलर केलं पाहिजे. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत एखाद्या गोष्टीसाठी प्रिपेअर करायला. पहिलं अभ्यास, दुसरं रिव्हिजन आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तिसरं काय? टेस्ट. आलं का लक्षात? सिंपल स्ट्रॅटेजी ठेवायची. खूप अवघड जर आपण करायला बसलो तर काम बिघडू शकतं. आणि एवढं करता 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 सगळ्या गोष्टी अशा असतात की सेल्फ डाऊट. कोणता डाऊट? सेल्फ डाऊट. हा नेहमी असायला पाहिजे.
मी खरंच अभ्यास करतोय का, माझी क्लासमध्ये रँक किती आहे, माझं बरोबर चाललंय का, मला बोर्डात एवढे मार्क येतील का. सेल्फ डाऊट जेव्हा येतील तेव्हा काय करायचं मित्रांनो, मस्तपैकी काय सॉल्व करायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या बुक्समध्ये, तुमच्या दिलेल्या बुकलेटमध्ये ऑलरेडी आपण टाकलेले आहेत. जे आपण नोट्स दिलेली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला काय दिलेले आहेत, PYQ. PYQs तुम्हाला तुमचा आरसा म्हणून दाखवतील. PYQs असं पाहिलं नाही 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 अजून असं पाहिलं नाही नाही, मग ह्या गोष्टी काय सांगतील की भाई अभी और पढ़ने का बाकी है. मग ह्या गोष्टी जो आरसा आहे, मिरर आहे, हा म्हणजे कोण, PYQ. आणि मग त्या गोष्टी डिस्कस करायच्या मित्रांसोबत, ठीक आहे का. नुसतं मुलांसोबत मुलींबद्दल गोष्टी ना, मुली असले की दुसऱ्यांबद्दल गोष्टी, असं केलं की काही आयुष्य होणार नाही. डिस्कस पण करायचे तर काहीतरी PYQ सगळ्या गोष्टी. हे करणे म्हणजे अभ्यास करणे. आता हा जो फंडा आहे हा खूप काही रॉकेट सायन्स आहे का, नाही. आय जस्ट शेअर माय पर्सनल एक्सपिरियन्स विथ ऑल ऑफ यू. म्हणजे मी काही असं खूप मोठा काही अवघड तुम्हाला सांगितलं नाही आहे. बिंदास स्टडी, रिव्हिजन, टेस्ट, फॉर्म्युला ऑफ SRT आणि मग काय PYQ. आणि सर 2 गोष्टीमध्ये वाटून घ्यायचं सगळं स्वतःला. आता बघा, कन्सेप्ट, रिव्हिजन, मॉर्निंगचे टायमिंग रीडिंगसाठी वापरायचा, टेस्ट द्यायचं, स्टडी करायचं, रिव्हिजन करायचं, झालं. सो इन दिस वे हे जे मल्टी थॉट्स असतात ना, ह्या मल्टी थॉट्सला तुम्ही कंट्रोल करू शकता. आपण खूप एखाद्या गोष्टीवर विचार केलं, ती गोष्ट बदलत नाही. ओ वाव, माझी बॉडी बनत नाही, माझी बॉडी बनत नाही, माझी बॉडी बनत नाही, मला बायसेप येत नाही, मला ॲप्स येत नाही, बनतील का, नो. सिंपल आहे ना यार. आपण एखाद्या एक छोटासा जोक सांगतो. स्वीटच्या समोर, आपण स्वीटच्या दुकानाच्या समोर गेलो आणि म्हणलं जलेबी मला पाहिजे. गणू नावाच्या मुलाने एका दुकानदाराला म्हटलं पैसे आहेत माझ्याकडे. दुकानदार म्हणलं बघू. आला आवाज, हो. आता मला मिठाई द्या. जलेबीवाल्याने म्हणलं आला तुला मस्त वास, हा हा हा, झालं खाऊन. असं दोघांचं काय तो कोणी दिलं का, नाही. फक्त दोन्ही कशाच्या स्वप्नाच्या जीवनात होते. अभ्यास पण तसंच, खूप प्लॅनिंग, खूप साऱ्या गोष्टी नाही. आता इथे सगळ्यात इम्पॉर्टंट, सर हे सगळं मला पण कळतं, पण तरी पण माझ्या आयुष्यात काय आहे, अरे काय आहे, डिस्ट्रॅक्शन. सगळ्यात पहिलं डिस्ट्रॅक्शन तुम्हाला तुमच्या वयामध्ये जो येऊ शकतो तो म्हणजे तुमचे हॉर्मोनल डिस्ट्रॅक्शन. ओ वाव, ती किती सुंदर होती ना, बरोबर आहे. त्याला सर काही उपाय नाही मित्रांनो, ते खूप नॅचरल आहे आणि ते झालंच पाहिजे तरच तुम्ही नॉर्मल आहात. अरे सुंदर वस्तूला बघूनच वाटेल ना की हो सुंदर आहे. जर तुम्हाला तसं बघून नाही वाटलं म्हणजे त्या सुंदर वस्तूची तुम्ही काय केली, तोही. अरे तिला रिस्पेक्ट दिला पाहिजे की नाही. रिस्पेक्ट द्यायला काय, कसं घर नाही विकून द्यायचं. मी रिस्पेक्ट दिला सर बघा, ठीक आहे का. यू शुड बी फील हॅपी, तरच तुम्ही व्यवस्थित आहात. सो यूज दॅट हॉर्मोनल, आपण म्हणतो इम्बॅलन्सिंग फॉर युअर हॅपी थॉट्स. जेव्हा बोर झालं, ओ वाव किती सुंदर झालं, ठीक आहे का. थोडंसं तुम्हाला डोक्याला मूर्ख बनावं लागेल. आणि शी कॅन बी युअर रिझन और ही कॅन बी युअर रिझन टू अटेंड द स्कूल रेग्युलरली ऑल्सो. असं नाही तर तसं ॲटलिस्ट तेवढं तर करा. मला तिला सर दाखवायचेच आहे तर काही दुसरं नका दाखवू, स्वतःचा स्कोअर दाखवा. आलं का लक्षात. स्कोअर दाखवाल तर लोक तुम्हाला तुमची फोटोज पेपरमध्ये दाखवतील, म्हणजे रिझल्ट दाखवा, मग सगळं तुम्हाला यू कॅन गेट दॅट. दुसरं इथे ना अशा डिस्ट्रॅक्शनच्या वेळेस तुम्हाला फॅमिली खूप हेल्प करू शकते. मम्मीशी बोलायचं, मम्मी पाहिलं बरं एक मुलगी मस्त आहे. जेव्हा मम्मी तुम्हाला मस्त गरम गरम लाटणने, गरम गरम बेलनने सांगेल मुलगी बघायचं आहे, चिंटूचे पप्पा म्हणतात बघ त्या सोनूला किती छान अभ्यास करते, चिंटू तिलाच बघत बघत असतो. चिंटूचे पप्पा म्हणतात काय रे भाई, तुला सांगितलं होतं बघ जरा तिच्याकडे आणि बघ किती छान अभ्यास करते. पप्पा तिलाच बघून असं रिझल्ट आलं. बघ म्हणजे काय असतं, तिच्याकडे बघून प्रेरणा घ्या. तर चिंटूने वेगळीच प्रेरणा घेतली.
बरोबर है का नहीं का? लखन के पप्पा बोले लखन बिटवा दिल लगा के पढ़ो, और लखन बिटवा ने क्या लगाया? दिल. तर असं नाही पाहिजे, समजलं का? तिसरी गोष्ट, थोडंसं चांगलं खाणं आणि मस्तपैकी थोडंसं एक्सरसाइज. हे डिस्ट्रॅक्शन्स सगळ्यांना असतात, पण चांगलं फूड, ऑइली फूड नको, जास्ती राईस नको, ठीक आहे, जास्ती चिकन मटन नको, तुम्ही तुमच्या वेमध्ये बॅलन्स करा. आणि थोडंसं एक्सरसाइज सध्या तरी बेस्ट एक्सरसाइज आहे 10th आणि 12th वाल्यांसाठी रनिंग किंवा कोणतं एक स्पोर्ट खेळा. ह्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कमी होतील. इथून 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही आई वडील पॅरेंट्स बनणार, तुम्ही आपल्या मुलांना असंच ज्ञान देणार. म्हणजे तुम्हाला अक्कल आहे, तुम्हाला बुद्धी आहे, आपण फक्त काय करत नाहीये, एक्झिक्यूट करून तर बघा. डिस्ट्रॅक्शन नेहमी असतील. अरे वयाच्या 60 वर्षी पण वाटेल ओ काय सुंदर आहे, ते काही संपणार आहे का? शरीर आहे तर डिस्ट्रॅक्शन नेहमी आहे. मग त्याला असं तुम्ही त्याला बॅलन्स करण्यामध्ये नका जाऊ, राहू दे तुला. हां मग वाटलं सुंदर, ठीक आहे, नॉर्मल. जेवढं तुम्ही त्या गोष्टीला नॉर्मल घ्याल तेवढं ती गोष्ट तुमच्यासाठी पण नॉर्मल राहील. गोव्याच्या बीचवर जाऊन असं बघत नाही ओ वा असं करतो का? सगळेच तसे असतात. तर ते नॉर्मलायझेशन तुमच्या डोक्यात आलं पाहिजे. नाही तर कधी कधी क्युरियोसिटीमध्ये खूप काही मोठे कर्मकांड होऊ शकतात. ठीक आहे, सो असं काही करू नका. सिम्पल आहे. ह्या गोष्टीवर तुम्ही विचार करायला पाहिजे आणि ह्या गोष्टीवर स्वतःसोबत मित्रांसोबत डिस्कस पण केलं पाहिजे की बघ असं होऊ शकतं, तसं होऊ शकतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचे इश्यूज तुम्ही फक्त पहिलं बोला, सांगा की मला असं वाटतंय, मला खूप लोनलीनेस होत आहे, मला रात्री असे वेगवेगळे थॉट्स येत आहेत, मला खूप भीती वाटते, एक्झाममध्ये गेलं की माझी फाटायला लागते. मग ह्या गोष्टी बोलताना होऊ शकतं तुम्हाला कोणीतरी सजेशन देईल, कोणतरी सोल्युशन सांगेल. किती सिम्पल आहे का? तर ह्या गोष्टी प्लॅनिंग खूप सिम्पल आहे. मला बोलायला काहीच वाटलं नाही, पण मी कुठेतरी ह्या गोष्टी वारंवार दरवर्षी ॲज अ स्टुडंट पहिल्या वर्गापासून ते इंजिनिअरिंगपर्यंत, इंजिनिअरिंग नंतर UPSC पर्यंत, UPSC नंतर पण आफ्टर मॅरेज ऑल्सो खूप साऱ्या गोष्टी आपण असं जेव्हा कामामध्ये सगळ्या गोष्टी लावतो तर ह्या गोष्टी आपल्याला हेल्प करतात. आणि मग जेव्हा आपलं काहीतरी वाईट अनुभव किंवा लॉस, प्रॉफिट, काही धोका असं काही गोष्टी होतात तर मग आपल्याला आपले चांगले एफर्ट्स आठवतात की नाही मी काहीतरी चांगलं केलं होतं, आता पण मी ह्या सिच्युएशनपासून बाहेर येऊन जाईल. आणि लाईफ इज ऑल अबाउट वर जाणे नाही, मग खाली जाऊन वर जाणे. समजलं का? एकदम सोपी प्लॅनिंग. ह्या गोष्टीवर तुम्ही दररोज एक 5 मिनिटं तरी विचार करायला पाहिजे की सरांनी अशी अशी प्लॅनिंग दिली होती आणि हे सगळं रेकॉर्डेड राहील, त्याच्यामुळे तुम्ही वारंवार असं बघू शकता, अरे हां असं आपल्याला करायला पाहिजे. सिम्पल आहे. सो स्वतःची एक डायरी बनवायची, स्वतःबद्दल तिथे नोट करायचं. काय नोट करायचं? आज मी उठलो, उद्या मी झोपलो, असं नाही. मग की आज मी कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला, आज मला काय करायला पाहिजे होतं, माझे टार्गेट्स राहिले का, माझं काही अजून अवघड आहे का, अजून माझं काहीतरी अवघड राहिलं आहे का, काहीतरी अजून जो सिम्पल होता तो अजून मी केलं की नाही, रिव्हिजन केलं की नाही. असं करत करत तुम्हाला स्वतःबद्दल एक आपण काय म्हणतो रिस्पेक्ट क्रिएट होतो की मी नाही आय एम डुईंग. दॅट्स इट. डायरीचा वापर खूप मोठे मोठे लोक करतात. राहुल द्रविड, कोच गौतम गंभीर, काय पण झालं लिहून ठेवायचं. आलं लक्षात? थँक्यू. हा सेशन आपण इथेच संपवूया. ठीक आहे. अजून असे खूप सारे व्हिडिओ येतील, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बघत राहायचं चॅनल. ठीक आहे. ओके.